नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर 1 गणित 100 गुण। प्रकरण क्रमांक 7 सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या। वाचा आणि समजून घ्या। 1. समसंख्या। ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते। समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो। 2. विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते। विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणतेही एक अंक असतो। कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते। एक समसंख्या x मानल्यास तिच्या लगतची पुढची समसंख्या x + 2 ही असते। चला आता आपण उदाहरण बघूया। 2 ही आपली 2 ही समसंख्या आहे, त्याच्यापेक्षा पुढची समसंख्या ही 2 ने मोठी असणार आहे, म्हणजे 2 + 2 4। त्यानंतर 4 नंतरची पुढील संख्या ही सम असणार आहे, पण ती पण कशी असणार आहे, 2 ने मोठी असणार, म्हणजे 4 + 2 6। आता आपण x ही समसंख्या मानू, तर त्या पुढील संख्या कशी असणार, x + 2 आणि त्या पुढील संख्या कशी असणार आहे, x + 2 + 2 म्हणजेच x + 4। उदाहरण बघा, आपण या उदाहरणाद्वारे परत जाऊया। समजा x च्या ठिकाणी आपण एक संख्या ठेवूया, 12 ही संख्या ठेवली, तर 12 ही संख्या यामध्ये 2 मिळवले असता 12 + 2 14 होतात, ठीक आहे। त्यानंतर काय होतात बघा, 12 + 2 + 2, ठीक आहे। याची संख्या किती होणार आहे, 16 होणार आहे, म्हणजेच पुढील संख्या समसंख्या ही 2 ने वाढत जाते। कोणतीही लगतची मागील समसंख्या तिच्या पुढील समसंख्येपेक्षा 2 ने लहान असते। एक समसंख्या x मानल्यास तिच्या मागील लगतची समसंख्या ही x - 2 ही असते। चला आता आपण उदाहरणासहित बघूया। इथे बघा 6 ही संख्या सम आहे, बरोबर। आता त्याची आपली मागील संख्या बघायची आहे, तर मागील किती असणार आहे, 6 - 2 किती होणार, 4, ठीक आहे। आता 4 च्या मागील आपण काय करणार आहोत, समसंख्या बघणार आहोत, म्हणजेच काय करणार, 4 - 2 म्हणजेच 2 उत्तर येतं, ठीक आहे। अशा प्रकारे ही मागील समसंख्या काढायची असेल तर आहे त्या संख्येतून काय करायचे, -2 संख्या करायची आहे। आता आपण परत एकदा बघूया। समजा x ही समसंख्या असेल, तर x च्या मागील समसंख्या कोणती असेल बरं, तर ती x - 2 ही असणार। आता x - 2 च्या मागील समसंख्या कोण असणार आहे, तर ती x - 4 असणार आहे, ठीक आहे। जसजस आपण मागे जाऊ तसतसं ती संख्या वाढत जाते। आता पुढील संख्या कशी येणार, x - 6, त्यानंतर x - 8 अशा पद्धतीने ती संख्या येणार आहे। चला तर मग आता अजून एक उदाहरणासहित आपण सोडून बघूया। तर इथे आपण बघा 12 ही संख्या घेतलेली आहे, तर 12 च्या मागे जायचं आहे, म्हणजेच वजाबाकी करायची आहे, कितीने, तर 2 ने। तर 12 - 2 किती येणार आहे, 10। आता 10 च्या मागील कोणती समसंख्या असणार आहे, तर बघा 12, या 12 मधून -4 केले तर किती होणार आहे, तर 8 होणार आहे, म्हणजे 10 च्या मागील समसंख्या कोणती असणार आहे, 8 असणार आहे। 2 लगतच्या विषम संख्यांमधील फरक 2 हा असतो। एक विषम संख्या x मानल्यास तिच्या लगतची पुढची विषम संख्या x + 2 व लगतची मागची विषम संख्या x - 2 ही असते। जसं आपण समसंख्येच्या बाबतीत बघितलं त्याच पद्धतीने ही विषम संख्येच्या बाबतीत लागू होतं। चला तर आपण उदाहरणासहित बघूया। तर समजा 3 ही विषम संख्या आहे आणि 3 च्या पुढील ही विषम संख्या काय असणार आहे, कारण त्यामध्ये किती मिळवावे लागणार आपल्याला, +2, म्हणजे 3 + 2 किती होणार, 5, म्हणजे पुढील संख्या ही
5 असणार आहे. आता 5च्या पुढील विषम संख्या कोणती असणार आहे? तर 5च्या पुढील 5 अधिक 2 केल्यास तर काय होणार आहे? 7 ही विषम संख्या मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता अजून एक बघूया. समजा x ही विषम संख्या आहे, तर xच्या पुढील विषम संख्या कोणती असणार आहे? तर x अधिक 2. ठीक आहे, मूळ विषम संख्येत अधिक 2 मिळवलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढची विषम संख्या कशी असणार आहे ती बघा. तर x अधिक 2, इथे बघा x अधिक 2 म्हणजे ही यामध्ये प्लस 2 केलेले आहेत. ठीक आहे, अधिक 2 केलेले आहेत. आता ही झाली आता आपली संख्या x अधिक 4. त्यानंतर बघा या संख्येमध्ये x अधिक 4 मध्ये अधिक 2 मिळवल्यावर काय होणार आहे? पुढील संख्या कशी तयार होते बघा. तर बघा x अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच x अधिक 6. ठीक आहे, याच्या पुढील x अधिक 4च्या पुढील संख्या कोणती असणार आहे? x अधिक 6. आता आपण उदाहरण घेऊन बघूया. तर इथे बघा तुम्हाला जसं आपण मागे जाऊ 7 मधून वजा 2 केला तर 5 मिळणार आहे, बरोबर. आता 5 मधून वजा 2 केल्यावर 3 मिळणार आहेत. तर इथे बघा आता 17 ही विषम संख्या आहे. 17 अधिक 2 काय होणार? 19 होणार. ठीक आहे, त्यानंतर पुढील विषम संख्या 17 अधिक 4 म्हणजेच किती होणार? 21 होणार. त्याबरोबर पुढील संख्या काय असणार आहे? 17 अधिक 6 म्हणजेच किती येणार? 23 येणार. आता बघा हे आपण पुढील संख्या बघितल्या. दिलेली विषम संख्या असेल तर पुढील विषम संख्या कशी काढायची ते आता बघितलं. आता विषम संख्या दिलेली आहे आणि त्याच्या मागील विषम संख्या आपल्याला काढायची. आता कशा काढायच्या ते बघा. समजा x ही विषम संख्या आहे आणि त्याच्या मागील कसे दर्शवणार? x वजा 2. मागे जायचे म्हणजे वजा 2 करायचं आहे. ठीक आहे, त्याच्या पुढील संख्या कशी असणार आहे? x वजा 4. त्याच्या पुढील संख्या कशी असणार आहे? x वजा 6. मागे जाताना वजाबाकी करायची आहे आणि पुढे जाताना अधिक करायचं आहे. ठीक आहे, आता आपण उदाहरणासहित बघूया. 25 ही विषम संख्या आहे. आता 25च्या मागे कोणती विषम संख्या असणार आहे? तर 25 वजा 2 केल्यावर काय होणार आहे? तर 25 वजा 2 केल्यावर 23 मिळणार. आता 23 वजा 2 केल्यावर काय होणार आहे? म्हणजे 25 वजा 4 ही मूळ किमतीतून वजा 4 केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच किती येणार आहे? 21 येणार आहे. त्यानंतर 25 वजा 6 किती येणार आहे? तर 19. अशा पद्धतीने पुढील विषम संख्या आणि मागील विषम संख्या काढायच्या असतात. 1. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. हे वाक्य बरोबर आहे की नाही ते बघूया. कारण हे परीक्षेला अशी वाक्य विचारली जातात आणि कोणतं वाक्य बरोबर आहे कोणतं चुकलेलं आहे हेही विचारलं जातं. इथे काय सांगितले? 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. तर आता आपण हे तपासून बघूया. तपासताना आपण काय करायचं? छोट्या संख्या घ्यायच्या आहेत, अगदी खूप मोठ्या घ्यायची गरज नाही. ठीक आहे, चला तर मग आपण उदाहरणासहित हे वाक्य बरोबर आहे की नाही ते बघूया. तर 2 अधिक 2 4 म्हणजेच बेरीज बघा समसंख्या येते ना समसंख्या, म्हणजेच हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा. 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्या येते. म्हणजे दोन्ही संख्या सम घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा. येणारं उत्तर हे समसंख्येत आहे की नाही ते पडताळून बघायचंय. चला तर आपण उदाहरणासहित बघूया. 2 गुणिले 2 4 म्हणजे आपले आलेलं उत्तर हे समसंख्येत आहे. म्हणजे हेही सेंटेन्स बरोबर आहे. पुढे सेंटेन्स बघा. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्याच येते. आता 2 विषम संख्या घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करायची. त्यांची जर बेरीज समसंख्या येते काय ते बघू. तर 1 अधिक 3 दोन्ही विषम संख्या त्यांची बेरीज केली तर 4 म्हणजे समसंख्या येते. पुढचं वाक्य बघा. 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. आता 2 विषम संख्या घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा. चला तर मग बघूया. 2 विषम संख्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार हा विषम संख्येत येतो. 5. 2 विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. आता काय केलेले बघा. 2 विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. आता बघा उदाहरणासहित आपण बघूया. 2 विषम संख्यांची बेरीज केलेली आहे. ठीक आहे, इथे दिलेला आहे 6. तर
आता या 6ला म्हणजे ही जी बेरीज आहे या 6ला जर विषम संख्येने निशेष भाग जात असेल, बघा विषम संख्या 3 घेतलेली आहे आणि त्याला जर निशेष भाग जात असेल, जातो ना, 3ने पूर्ण भाग जातो आणि येणारा भागाकार हा समसंख्येत असतो. म्हणजे आपण हे सगळी वाक्य पडताळून पाहिलेली आहेत आणि ही वाक्य तुम्हाला परीक्षेला विचारली जातात आणि कधी कधी तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक्स म्हणून ही वापरताही येतात. मूळ संख्या. ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 मधील मूळ संख्या बघूया आपण. 1 ते 10 मध्ये बघा कोणत्या आहेत मूळ संख्या? 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये बघा 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये बघा 23, 29. 31 ते 40 मध्ये विषम संख्या बघा 31, 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये बघा 53, 59. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये 71, 73, 79. 81 ते 90 मध्ये 83, 89 आणि 91 ते 100 मध्ये 97 ही मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव मूळ समसंख्या आहेत. उरलेल्या सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत. हे एक लक्षात असू द्या की ही 2 जो आहे अंक ही एकमेव मूळ संख्या आणि समसंख्या आहे. उरलेल्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या विषम संख्या आहेत. संयुक्त संख्या. ज्या संख्येला 1 ती स्वतः संख्या याशिवाय इतर संख्यांनी निशेष भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते. आपण उदाहरण बघूया संयुक्त संख्या म्हणजे काय ते. तर इथे बघा उदाहरण मध्ये 6 ही संख्या संयुक्त संख्या आहे की नाही ते बघूया आपण. तर इथे बघा 6ला 1 ने निशेष भाग जातो आणि ती 6 ही स्वतः आहे. त्या 6 ने स्वतः असलेल्या संख्येने पण निशेष भाग जातो. आता 6ला आणि इतर संख्यांनी कोणत्या भाग जातो तर बघा 2 ने 6ला निशेष भाग जातो. 3 ने 6ला निशेष भाग जातो. म्हणजेच काय आहे बघा 2, 1 आणि 6 या 2 संख्या सोडल्या तर त्याच्या व्यतिरिक्त अधिक संख्यांनी भाग जातो अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 2 पेक्षा अधिक संख्यांनी जर त्या संख्येला भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या असते. म्हणून 6 ही संयुक्त संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे 74 संख्या कशा बघा तर मूळ संख्या आपल्याला त्या काढाव्या लागतील बरोबर. म्हणजेच राहिल्या किती टोटल 25. आणि आता 1 ही संख्या संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. त्याचे कारण आता आपण पुढे बघणार आहोत. 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्याचं कारण असं आहे की 1 ह्या संख्येला 1 आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या संख्येने असे 2 फॅक्टरने जर भाग जात असेल, 2 फॅक्टरने जर भाग जात असेल तर ती मूळ संख्या म्हणतात. आणि संयुक्त संख्येला काय म्हणतात तर त्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. तर 1 ही संख्या आहे याला 1 नेच भाग जातो म्हणजे ती एकच संख्या आहे. म्हणून 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. जोडमूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. तर आता आपण उदाहरण बघूया. तर इथे बघा 3 आणि 5 हा जो ग्रुप आहे हा काय आहे जोडमूळ संख्या आहेत. बघा 5 वजा 3 केलं तर यांच्यामध्ये फरक किती आहे 2चा आहे. 5 आणि 7 ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत आणि यांच्यातला फरक किती आहे 2चा आहे. 7 वजा 5
ठीक आहे. आणि दुसरी बघा 11 ते 13, 13 वजा 11 केला तर 2 येते फरक, म्हणून ह्या मूळ संख्या आहेत. 17 ते 19, 19 ते 31, 41 43, 59 61, 71 73, अशा प्रकारे ह्या जोडमूळ संख्या आहेत. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मुळा संख्या म्हणतात. 1 ते 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. बघा 8 जोड्या आहेत की नाही. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8, अशा 8 जोड्या आहेत. तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो 1 ते 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, तर त्या 8 आहेत. सहमूळ संख्या. ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे. तर आता आपण उदाहरण बघूया. 25 आणि 6 सहमूळ संख्या आहे की नाही ते पाहू. ठीक आहे. 25 आणि 6 हे दोन संख्या दिलेल्या आहेत, ह्या सहमूळ संख्या आहेत की नाही ते पाहायचं आहे. तर चला तर मग आता आपण बघूया. तर बघा 25 या संख्येची आपल्याला फोड करायची आहे. तर कशी होणार आहे बघा. 1 गुणुले 5 गुणुले 5. ठीक आहे. अशा प्रकारे मूळ संख्येच्या विभाजकापर्यंत आणायचं आहे. ठीक आहे. 5 ही काय झाली मूळ संख्या, त्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला परत याची फोड करता येणार नाही. मग आता आपण 6 या संख्येची फोड करून घेऊया. तर काय येणार आहे. 1 गुणुले 2 गुणुले 3. ठीक आहे. आता हे आले मूळ संख्यांच्या रूपात आलेले आहेत. आता बघा आपली सहमूळ संख्यांची व्याख्या काय आहे. तर ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. बघा आता इथे तुम्हाला कुठे एक इथेही 1 दिसतो आहे आणि या इथेही 1 दिसतोय. याच्या व्यतिरिक्त इथे 5 आहे आणि इथे कुठे 5 आहे का, तर नाही. इथे 3 आहे तर या याच्यात 3 दिसतो का, तर नाही. इथे 2 आहे तर इथे 2 दिसतोय का, तर नाही. म्हणजेच 1 हा काय झाला विभाजक, समान विभाजक झाला. म्हणजे इथेही 1 आहे आणि इथेही 1 आहे. ठीक आहे. असा जर एकच सामायिक विभाजक असेल तर त्या सहमूळ संख्या आहेत. गटामध्ये एकच हा सामायिक आहे, म्हणून 25 आणि 6 सहमूळ संख्या आहे. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. तर उदाहरण बघा. 5 किंवा 6, 5 आणि 6 घ्या, ह्या क्रमवार आहेत. ह्या संख्यांची जोडी सहमूळ संख्यांची जोडी असतेच. हवं तर तुम्ही सोडून बघा. 10 11 हे दोन्ही जोडी आहे, ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. ठीक आहे. 83 84 कोणतेही तुम्ही नंबर घ्या, पण ते क्रमवार, दोन क्रमवार नंबर असले पाहिजे, तर ती जोडी सहमूळ जोडी असते. त्रिकोणी संख्या. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणी दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर बघा या मांडणीत त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. 1 3 6 10 15 21 आणि असे पुढे अनेक त्रिकोणी संख्या आहेत. त्यातील काही संख्यांची मांडणी पहा. तर इथे बघा एक 0 दिसतोय, एक डॉट काढलेला आहे, बरोबर. आता ही किती आहे, तर 1 आहे. पुढे बघा इथे 2 ठिपके आहेत, बरोबर. आणि 2 ठिपकेवरती काय आहे, वरती 1 ठिपका आहे. आणि ह्याची बाजूने बघितलात तर बाजूची लांबी समान आहे. इथून 2 ठिपके, या साईडने बघितलं तर 2 ठिपके, या साईडने बघितलं तर 2 ठिपके. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी समान असते, त्याप्रमाणे ठिपक्यांची ही संख्या समान आहे. म्हणजेच ही आता त्रिकोणी संख्या कोणती आहे, तर 3 आहे. पुढे बघा इथे बघा ठिपक्यांची बाजूने बघा 1 2 3 आहे. ही एका बाजूची 3 ठिपक्यांची संख्या आहे. तर या बाजूने बघूया 1 2 3, बरोबर. या बाजूने पण 3 ठिपक्यांची संख्या आहे. त्याचप्रमाणे या बाजूने बघा 1 2 3.
ह्या त्रिकोणी संख्या, अशा प्रकारे या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणाप्रमाणे आकार करतो म्हणून त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर ही संख्या कोणती? 6. ठिपके किती झाले तयार बघा? 1 2 3 4 5 6 म्हणून 6 त्रिकोणी संख्या. पुढे बघा उदाहरण. तर इथे ठिपके आहेत. ठीक आहे. आता हे ठिपके बघा, एका बाजूने 1 2 3 4, या बाजूने 4 ठिपके आहेत. तर या बाजूने मोजूया 1 2 3 4. या बाजूनेही 4 ठिपके आहेत. तर या बाजूने मोजूया 1 2 3 4. ठीक आहे. ही 4 म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी समान झाली म्हणजे ही त्रिकोणी संख्या असणार. आता ही ठिपक्यांची संख्या मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे ही ठिपक्यांची संख्या किती झाली? 10. म्हणून 10 ही त्रिकोणी संख्या आहे. आपण प्रत्येक वेळी ठिपक्याच्या साहाय्याने त्रिकोणी संख्या काढू शकत नाही, म्हणून आपण त्रिकोणी संख्या पुढील सूत्राने मिळवता येते. ठीक आहे. आता ते कोणतं सूत्र आहे ते बघा. त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2. चला तर आपण एक उदाहरण घेऊया. 2 गुणिले 3 म्हणजे 2 ही पहिली संख्या आणि त्याच्या लगतची काय आहे? 3. म्हणजे 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार केलेला आहे आणि भागिले 2 केलेला आहे. तर पहिला गुणाकार करून घ्या. 3 दुने 6 म्हणून 6 भागिले 2. तर किती येणार आहे? 2 ने भाग दिला तर 3 येणार आहे. म्हणजे 3 ही काय झाली? त्रिकोणी संख्या आहे. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या ह्या सूत्राच्या द्वारे मिळवता येते. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे म्हणजे आपण पायाखाली ठिपके बघितले, त्या ठिपक्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काढायचा आहे. तर तो कसा काढायचा बघा. दिलेली संख्या गुणिले 2 करून तो गुणाकार लगतच्या कोणत्याही दोन संख्यांचा आहे हे शोधावे. त्यातील लहान संख्या हा त्याचा पाया असतो. ठीक आहे. आता आपण उदाहरणासहित बघूया. आपल्याला काय संख्या दिलेली आहे? उदाहरणार्थ 45 या संख्येचा पाया काढायचा आहे. 45 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे आणि याचा पाया काढायचा आहे. ठीक आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. काय करायचं? दिलेली संख्या गुणिले 2 म्हणजे 45 गुणिले 2 बरोबर. आता 45 गुणिले 2 गुणाकार किती येतो? 90. 90 हा अशा दोन संख्यांचा गुणाकार बघायचा आहे जी तो लगतच्या दोन संख्यांचा असला पाहिजे. म्हणजेच कसं? उदाहरण बघा. आता 90 आहे म्हणजे 9 गुणिले 10, 9 आणि 10 ह्या दोन संख्या काय झाल्या? लगतच्या झाल्या. अशा दोन संख्यांचा गुणाकार शोधायचा असतो आणि जी संख्या लहान असते, आता यामध्ये काय सांगितलं? जी संख्या लहान असते तो त्या त्रिकोणाचा पाया असणं. म्हणजे यामध्ये 9 हा काय झाला? सर्वात लहान संख्या झाली. म्हणजे 45 या संख्येचा पाया काय झाला? 9. म्हणजे 9 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असतात. चौरस संख्या. एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या चौरस संख्या असते. या संख्या ठिपक्यांची चौरसाकृती मांडणीत दाखवता येते. चला तर मग आपण बघूया. तर उदाहरणार्थ 3 गुणिले 3 9 बरोबर. एकाच संख्येने त्याच संख्येने गुणायचं. एका संख्येला त्याच संख्येने गुणायचं. मग ती संख्या काय होते? चौरस संख्या. ठीक आहे. म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर 9. 9 ही चौरस संख्या आहे. तर उदाहरणार्थ बघा इथे त्याच्या बाजूने 1 2 3 ठिपके आहेत बरं. इथे बघा 1 2 3 या बाजूने पण 3 ठिपके आहेत. 1 2 3 या बाजूने 3 ठिपके आहेत. 1 2 3 या वरच्या बाजूनेही 3 ठिपके आहेत. म्हणजे ही चारी बाजूने समान ठिपके आहेत बरोबर. म्हणजे या ठिपक्यांची संख्या किती झाली बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच यांचा गुणाकार ही चौरस संख्या असतो. ही अशा पद्धतीने दाखवली जातात. 1 4 9 16 25 36 49 अशा पुढे इतर चौरस संख्या आहेत. म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या ह्या चौरस संख्या असतात. धन्यवाद. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.